आरोपी कृष्णा आंधळेचा शोध सुरू आहे असं अजित पवार यांनी सांगितलंय, तर कुणालाही पाठीशी घालणार नाही, राजकीय हस्तक्षेप होणार नाही असंही अजित पवार म्हणाले। फक्त आरोप आहे म्हणून कारवाई करायची का? आरोप सिद्ध झाल्यावर कठोर कारवाई होणार असं आश्वासनही अजित पवार यांनी दिलंय। तर दोषी असणाऱ्यांना सरकार सोडणार नाही असाही इशारा अजित पवार यांनी दिलाय। यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई। उद्याच्याला तुझ्यावर कुठला आरोप झाला आणि तुझा अर्थार्थी संबंध असेल तर त्या आरोपावर तुझ्यावर कारवाई करायची नाही ना। तशा पद्धतीनं आपल्याला बाबासाहेबांनी जे संविधान दिलंय, घटना दिली, कायदा दिलाय, नियम दिले, ते काय सांगतायत? त्याच्यात कुणाला पाठीशी घालण्याचा अजिबात प्रयत्न महायुतीचं सरकार करणार नाही। हे निक्षून महानगरपालिकेच्या 75व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपल्या मार्फत मी राज्याला सांगतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।